खूप कठीण प्रश्न आहे, पण नथिंग इज इम्पॉसिबल. द इम्पॉर्टंट थिंग इज ट्रस्ट. वी नीड टू बिल्ड अ ट्रस्ट. बहुजन समाजामध्ये जाऊन काम करून आपण विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी जसं चाणक्यानं त्यावेळेला पण केला की ह्या अमुक मुलाला आपण राजा करणार आणि मग बदल घडवणार, तशा पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. जस्ट म्हणजे आता मी ग्रॅज्युएशन केलंय, MA केलंय आणि आता मी सोसायटीमध्ये जाणार, 2 वर्ष काम करणार आणि तो बदल करणार नाही. यू नीड टू डेडिकेटेडली गो इन टू इट, क्रिएट अँड ट्रस्ट. एक विश्वास तयार करायचा आणि त्या विश्वासाच्या बळावरती हे सगळं होऊ शकतं. बट फॉर दॅट पर्पज भरपूर चॅलेंजेस, पण ते चॅलेंजेस फेस करून अशा पद्धतीनं मार्गक्रमण करणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. मला ते खूप अशक्य वाटतंय. ऑफकोर्स देर इज सेईंग की नथिंग इज इम्पॉसिबल. ते फक्त सेईंग मुळेच आपण ते पॉसिबल होऊ शकतं असं म्हणू शकतो. परंतु बहुजन चळवळ ही आत्ताच्या घडीला इज व्हेरी डिफिकल्ट. बिकॉज जेव्हा आपला देश वन नेशन वन रिलिजन, वन नेशन वन फूड, वन नेशन वन क्लोथ, वन नेशन वन वन असं जेव्हा चाललंय, तेव्हा तो बहुजन समाज आणि अभिजन समाज आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ नष्ट होणार आहेत. मला तर असं वाटतं की आता आपले देवही, म्हणजे त्याला इतिहास आहेत, देवही आपले जसं लँड रिफॉर्म्स तसे गॉड रिफॉर्म्सही आपल्या गोव्यात भरपूर झाले. ते काय वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे ते गॉड रिफॉर्म्सही आता होणार आहेत. आपले कुलदैवत, आपली ग्रामदैवत ही रिफॉर्म होऊन तिथं आता प्रभू रामाची मंदिरं उभे राहणार आहेत. आपल्या देवांना आपण जेव्हा आपणच राहणार नाही तेव्हा आपल्या देवांना ते काय पूजणार, ते आपले देव स्थापन करणार ना. त्यामुळे तो प्रोसेस सुरू झालेला आहे आणि त्या प्रोसेसमध्ये हा बहुजन वगैरे हा जो विषय आहे तो मला नाही वाटत तो टिकणार म्हणून. कारण आपण नॅशनल फ्लो मध्ये आता आलेलो आहे. त्या नॅशनल फ्लो मध्ये जे आपले काय मग ते इकॉनॉमिकल हे असतील, श्रीमंत गरीब मध्यम क्लास, तो एक क्लास असेल, कास्ट बेस क्लास किती टिकणार हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे बहुजन चळवळ ही आता यापुढे चालणं मला तरी कठीण वाटतं.